मारण्याचा प्रयत्न टाळ्या 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 आणि ठिणग्या उडायला लागल्या. तयारी करून आतमध्ये यायचं. माधुरी आंबोरे आणि आयश्रीचक खालच्याचे डाव असतात, वरच्याचे डाव असतात. कोण कुठल्या संधीचा फायदा घेतो सांगता येत नाही. कुस्ती लागल्यानंतर पैलवानाच्या अंगावर डोळे फुटत असतात. दाखवणार एक आणि करणार एक. शाहिस्ते खानावर हल्ल्याच्या वेळी हल्ला केला लाल महालावर, दाखवला कात्रचा घाट, निघून गेले सिंहगडावर. हा कुस्ती म्हणजे गनिमी काव्याचं छोटस रूप आहे. ज्याची कुस्ती झाली त्याची बाहेर या, ज्याचे जोड सुटले ते बाहेर या. ए चला ना, त्या निकालच्या कुस्ती जोडे ते आता आतमध्ये या लवकर. त्या कुस्ती बशी जातो. सागरला खाली धरून आणलेला आहे. तेवढ्या ताकदीचा सागर खालना सुटण्याचा प्रयत्न करतोय आणि पवन त्याने ताबा घेतलेला आहे. वरच्याचे डाव चला मुली आतमध्ये या. खालच्याचे डंके असते, वरच्याचा पोकळ गिस्सा. मोळी, सिंगल नेल्सन, डबल नेल्सन, सर बॅक थ्रो. यस सर, यस. महिला कुस्ती आहेत. गौरी माने, श्रीगोंदा आणि समीक्षा राऊत. त्रिमूर्ती कुस्ती केंद्र अशी कुस्ती चालू होती. गौरी माने हात वर कर. पंच. आणि तिच्या विरुद्ध कोण आहे? समीक्षा राऊत. समीक्षा राऊत. त्रिमूर्ती कुस्ती केंद्र. अशा मुली मैदानात आलेल्या आहेत. ज्यावेळेस माता बलवान होईल त्यावेळेस पुत्र बैलवान राहणार नाही. छत्रपतीच्या हातात पहिल्यांदी तलवार कुणी दिली असेल? राजमाता जिजाऊंनी. कारण बलाढ्य सरदार लखोजीराव जाधवांची ती कन्या होती. आपल्या पित्याकडनं जे शिकले तेच तिने आपल्या पुत्राला शिकवलं. नवे स्वराज्याची निर्मिती राजमाता जिजाऊंच्या मुलात निर्माण झाली. आपल्या मुलांकडनं, आपल्या एकुलता एक मुलाकडनं ते पूर्ण करून घेतलं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर अन्नपाणी वर्ज्य केलं. 12व्या दिवशी प्राण सोडला. का तर माझ्या जीवनातलं ध्येय साध्य झालं. आता जगायचं कशासाठी? अशी राजमाता जिजाऊ, तिच्या दुधाची ताकद. अक्षरा कदम. अफजल खानाचं पारिपत्य, शाहिस्ते खानावरील हल्ला, पन्हाळगडच्या वेड्यातून सुटका, आग्र्याहून सुटका ही पैलवानांची कामगिरी आहे. लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचा सरदार बाजी पासलकर तलवारीच्या एका वारात हत्तीची मान खाली करीत होता. त्या तलवारीचं नाव आहे गजली. गजली म्हणजे गजाची मान खाली करते ती गजली. आणि अजगरी ढाल त्यांच्याकडे होती. असे सरदार होते म्हणून राज्य टिकलं. आज सुद्धा टिकवायचं असेल तर खेळाडूंची आणि पैलवानांची गरज आहे. लक्षात घ्या. तोच विचार तेलकुडगाव फिरत आणि सुंदर चालतू मारलेला आहे. अतिशय प्रेक्षणिक कुस्ती झाली. दोघे अतिशय सुंदर लढल्या. जोरदार टाळ्या पाहिजेत आपल्या लेकींसाठी. ती लेक तुमची, माझी, सगळ्यांची आई बहीण आहे, लेक आहे. तिचं कौतुक झालं पाहिजे. ते आता इथं त्यांची बरेच वेळ कुस्ती रगडली. 17 नंबर कुस्ती क्रमांक 17 चला. प्रणव वागचौरे, ओम गायकवाड. समोरची कुस्ती बघा. सागरनं ताबा घेतलाय. पवननी जमीन धरली आहे. पाय गीता मारण्याचा प्रयत्न केला. एक चॅक मारण्याचा प्रयत्न आहे. दोघांना एकमेकाच्या खतकोडी. पलीकडे कुस्ती चालू आहे. सुंदर कुस्ती चालू आहे. महिलांची कुस्ती आहे. केतूरची राणी चन्नम्मा, झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई कुस्ती खेळत होती. हो सर. यस. कैलासवासी भानुदास पंढरीनाथ मस्के पाटील यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भानुदास मस्के सोसायटी चेअरमन यांच्या वतीनं ही कुस्ती 5001 रुपयावरची कुस्ती चालू होती. 17 नंबरची. 17 नंबर. आणि जे स्पॉन्सर आहेत चंद्रकांत पाटील मस्के यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते ही कुस्तीला सुरुवात होणार आहे. आपण आखाड्यामध्ये यायचंय. कैलासवासी भानुदास पंढरीनाथ मस्के यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत भानुदास
मस्के सोसायटी चेअरमन यांनी मैदानात यायचं आहे. त्यांच्या हस्ते 17 नंबरची इनाम रुपये 5,000ची कुस्ती लागते. पैलवान प्रणव वागचौरे त्रिमूर्ती कुस्ती संकुल नेवासा महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील यांचा पट्टा विरुद्ध कार्तिक गायकवाड जय हनुमान कुस्ती तालीम गंगापूर. आपण आखाड्यात यायचं आहे आणि श्री चंद्रकांत भानुदास मस्के सोसायटी चेअरमन यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचं आहे. आणि महिलाची 6 नंबरची कुस्ती आतमध्ये यायचं आहे. माधुरी आंबोरे त्रिमूर्ती कुस्ती केंद्र नेवासा, आयशा शेख इंटरनॅशनल कुस्ती केंद्र रोहिणी छानदेव गाडगे यांच्याकडून मुलींच्या कुस्तीसाठी 100 रुपये आलेले आहेत. ती कुस्ती झाल्यावर ते 100 रुपये तुम्ही त्यांच्याकडे द्यायचं आहे. आमच्याकडे पुकारायला जरूर द्या, पण पैसे त्यांच्याकडे द्या. हा आले असतील तर द्या. या मुलींना द्यायचंय का ते? ए मुलींनो इकडे या. ए हा हा ते 100 दोघींनी वाटून घ्यायचे काय? दोघे 50-50 घ्यावं. छान कुस्ती. चला चला माधुरी आंबोरे सागर आणि विरुद्ध आयशा प्रणव. शेख आतमध्ये यायचंय. आणि ही डोळ्यात कुस्ती तेल घालून कुस्ती बघा. कुस्ती कोणत्या क्षणी होईल सांगता येत नाही. पानाला चुना लावीत बसला कुस्ती दिसणार नाही. जांभळी देत बसला कुस्ती दिसणार नाही. उद्या सकाळी उठून विचारू नका अमकेने चमकेला कुठल्या डावात मारलं. माळी सर, ही एक महिलांची पोस्टरवरची कुस्ती 6 नंबरची माधुरी आंबोरे आणि आयशा शेख. ही कुस्ती शिक्षण महर्षी आदरणीय आमचे प्रेरणास्थान साहेबरावजी घाडगे पाटील यांच्या वतीने ऍडव्होकेट सुमतीताई घाडगे पाटील यांच्या तर्फे 5,001 रुपयाची कुस्तीला चालू होती. 6 नंबर मुलीची कुस्ती. पैलवान माधुरी आंबोरे मी आता आलेका झाल्या. विनंती करतो आपण पैलवान आयशा शेख सुरुवात करण्यात येत आहे. त्रिमूर्ती कुस्ती संकुल नेवासा महर्षी शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील यांची पट्टशिष्य आणि आयशा शेख इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा हनुमंत फंडे यांची पट्टशिष्य. शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील यांचे स्मरणार्थ सुमतीताई घाडगे पाटील यांनी आखाड्यात यायचंय आणि मुलींना शुभाशीर्वाद द्यायचे आहे. प्राचार्य आदरणीय मनीषा घाडगे मॅडम या देखील आखाड्यात आल्यात. माऊलीच्या पदस्पर्शानं मल्लयुद्ध भूमी पवित्र झाली. जशी राजमाता जिजाऊ मावळ्यांच्या पाठीशी होती अशी 5,001 ची कुस्ती. माधुरी आंबोरे हात वर कर. माधुरी आंबोरे हात वर कर. लोकांना कळू दे माधुरी कुठली आहे. माधुरी आंबोरे हात वर कर. आणि आयशा शेख हिना